राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता आलेला नाही आहे, अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी 29 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांनी 1 सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केलेले होते किंवा ज्यांचे ॲप्रुव्हल आलेले आहेत, अशा सगळ्या महिलांना 4,500 रुपये या तिसऱ्या हप्त्यामध्ये मिळणार आहेत. यातील काही महिलांना तर पैसे येण्यास सुरुवातही झालेली आहे. तर ज्या महिलांच्या बँक खात्यावरती यापूर्वीच 3,000 रुपये जमा झालेले आहेत, त्यासुद्धा महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये 29 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. आता यामध्ये अशाही काही महिला आहेत की ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे. अशा सगळ्या महिलांना 1,500 रुपये 29 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. पण मग कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही आहेत? तर ज्या महिलांनी 25 सप्टेंबरनंतर अर्ज भरलेला आहे किंवा ज्या महिलांचा अर्ज 25 सप्टेंबरनंतर ॲप्रूव्ह झालेला आहे, अशा महिलांना 29 सप्टेंबर रोजी पैसे मिळणार नाही आहेत. तसेच ज्या महिलांच्या बँक खात्याला अजूनही त्यांचं आधार लिंक नाही आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एनेबल्ड नाही आहे, अशा महिलांच्या खात्यावरती पैसे येणार नाही आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या महिलांना पूर्वी 3,000 रुपये आलेले आहेत, त्या महिलांना 1,500 रुपये आता बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ज्या महिलांनी 1 सप्टेंबरपूर्वी अर्ज केलेला होता किंवा 1 सप्टेंबरपूर्वीचं ॲप्रुव्हल आहे, अशा सगळ्या महिलांसाठी 4,500 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांनी 1 सप्टेंबरनंतर अर्ज केलेला आहे, अशा सगळ्या महिलांना 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, या प्रकारच्याच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.